समितीच्या विभाग प्रमुख गणेशदादा मोडक, बालू मोडक साहेब, पंडित मोडक साहेब, किरणदादा कोंडिलकर असे सगळेच पाठीराखे सावळे टीमचे. फटका चांगला, एक पाऊल पुढे हवेत आणि जजमेंट होतं पण खेळाडूच्या डोक्यावरून पोचलाय, लॉंगअपच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. चला माळे संघ आपला डिसिजन आम्हाला कळवा लगेच. बॅटिंग बॉलिंग करण्याचा निर्णय माळे टीमने स्वीकारला आणि बॅटिंग असेल ती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमची. गोलंदाज तयार रुपेश झोळे, आकाश च्या समोर खोला टाकलाय चेंडू, इथून आलाय डॉट बॉल. ओव्हर चांगली आहे रुपेश झोळेची आणि 3 चेंडू इथून केलेत समाप्त. 4 बॉल इथून झाले समाप्त. धावसंख्या पोहोचली आहे 9. 15चं रिक्वायर्ड रन रेट आहे बॅटिंग करणारा जय गावदेव स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमला आणि पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 9 धावा दिल्यात. 5वा चेंडू रुपेश झुळेचा समोर ठेवला चेंडू, आकाश रसाल अगदी स्टंपच्या क्लोज आहेत आणि ॲडव्होकेट शैलेश चवळे सामना बघण्यासाठी आलेत. आयोजनाला त्यांची सदिच्छा भेट आहे आणि सरांचा सन्मान या एका षटकाच्या समाप्तीनंतर होईल. जबरदस्त मॅच आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये रुपेश झुळेने फक्त 9 धावा दिल्यात. एक षटकार फक्त आपण पहिल्या ओव्हरमध्ये आणि आकाश रसालला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवलंय ते गोलंदाजी करणारे रुपेश झुळेने. लास्ट बॉल, शेवटचा बॉल बॅट मधून आला, लॉंग ऑन मध्ये षटकार. धावा पोहोचल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 15. या ठिकाणी सावळे गावाच्या आदरणीय किरणदादा कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर मी विनंती करतो कपिल हिलाल यांना, कपिल आपल्या शुभ असा आपण किरणदादा कोंडिलकर यांचा सत्कार या ठिकाणी करावा. गणेशदादा मोडक यांचे उत्तम सहकारी आणि सावळे हेदवली विभागामध्ये धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते किरण कोंडिलकर दादांचा सत्कार आपण सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष पंढरनाथजी हिलाल साहेब यांचे सुपुत्र कपिल हिलाल यांच्या शुभ हस्ते किरण कोंडिलकर यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. या स्पर्धेच्या सर्व ट्रॉफीज अर्थात 41 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये दिल्यात. सन्माननीय तंटमुक्ती अध्यक्ष पंढरीनाथ रावजी हिलाल यांच्या वतीने 41 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये देण्यात आल्यात. त्यामुळे लक्ष 2024 स्पर्धा आहे स्वर्गीय मंगेश स्मृती चषक आणि या स्पर्धेला पंढरनाथ रावजी हिलाल यांच्या वतीने 41 ट्रॉफी दिल्या आणि त्यांचा सुपुत्र कपिल हिलाल यांच्या शुभ हस्ते आपण किरण कोंडिलकर यांचा करतो इथून सत्कार. पहिला चेंडू ओव्हर नंबर 2 चा खेळ झालाय सुरू आणि धावा आहेत त्या मात्र 15. 17 चेंडू गौतम बॉलिंग मार्क वरती आलाय आणि 17 बॉल मध्ये धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास 46. 17 बॉल 46 धावा. गौतम धुळेच्या तुफानी बॅटिंगने 60 धावा संख्या उभारली. आता गौतम धुळेच्या भेदक गोलंदाजीने विपक्षी टीम अर्थात धोत्रे टीमला थांबवण्यासाठी एक गोलंदाजी मधला अस्त्र. फटका गणेश रसालचा ऑन साइडला आला. मिड विकेट म्हणून खेळाडू आले. पुढे हातामध्ये चेंडू आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि एका रनने धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 16. ग्रामस्थ मंडळ अंतराळ नीड, ग्रामस्थ मंडळ अंजप या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण धाऱ्याच्या वाडीचे जे ग्रामस्थ असतील सगळ्यांना विनंती आहे की आपण इतरत्र न थांबता सगळ्यांनी मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आज स्टेज भरभरून आहे. 2 दिवस भरपूर कामानिमित्त सर्व होतं. आज या विभागातील सर्वच ग्रामस्थ स्पर्धा बघण्यासाठी रोडवरती जे आमचे प्रेक्षक थांबले आहेत कृपया गाडी आपण रोडवरती पार्क करू नका म्हणजे इतर गाड्यांना त्याचा त्रास होणार नाही. फुल टॉस, खराब चेंडू, ताकद लावली आकाशने आणि खराब चेंडूचा समाचार घेतला आणि ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे.
जबरदस्त बॅटिंग आकाश करतोय. खराब चेंडू आला की त्यावरती षटकार किंवा चौकार ठरलेला आहे या खेळपट्टीवर. चांगला चेंडू गौतम धुलेचा. एका चेंडू नंतर कमबॅक केलं गौतमने. धावसंख्या 61 इथून चेस करायची आणि पहिल्या 4 बॉलमध्ये गौतमने धावा दिल्या 7, रुपेशने धावा दिल्या होत्या 15. अशा 10 चेंडूमध्ये 22 धावसंख्येवरती पोहोचलाय तो जय गावदेव स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ. 4 बॉल संपलेत गौतमचे. 2 चेंडूंचा खेळ ओव्हर नंबर 2 इथून बाकी आहे. 5वा चेंडू फटका ऑन साईडला. खेळाडू आहेत समोर आहे चेंडू रुपेशच्या हातामध्ये आणि तिथून बॉल फेक होईल आणि 1 रनने धावसंख्या 23. 15ची सरासरी इथून चेस करायची प्रत्येक ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या धोत्रे टीमला. आणि 5 चेंडू संपलेत. गौतमने धावा दिला 5 बॉलमध्ये फक्त 8. म्हणजे ओव्हरच्या सरासरीने 7 धावांनी पिछाडीवर आहे तो मात्र धोत्रे संघ. आणि दुर्वाई लेवल सावळ्या संघाची मागे 2 ओव्हरमध्ये जी बॅटिंग झाली त्या बॅटिंगने जवळपास 41 धावा त्यांनी 2 ओव्हरमध्ये ठोकून काढल्या. पुढे आले गौतमच्या बाजूने चेंडू निघालाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आले. बॉल त्यांनी कव्हर केलाय आणि 2 ओव्हरमध्ये धावसंख्या पोहोचली आहे 24. येणारे चेंडू असणार आहेत या स्पर्धेमध्ये 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 37 धावसंख्येची. चौकाराने 28 धावा पाहिजेत 11 चेंडू मध्ये 33. सामना क्लोज घेऊन जायचा आहे तर इथून फटकेबाजी पाहिजे धोत्रे टीमची. आणि गणेश रसाल आता 11 बॉल आणि 33 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. किरण करडे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत आणि मेन अंपायर्स ऑल टाइम परमनंट 4 दिवस अक्षय जाधव मेन अंपायरच्या भूमिकेत. चांगला बॉल टाकला अक्षय मोडकने. मॅच मध्ये दोन्ही बाजूने रस्सी खेच सुरू आहे आणि दुर्वा 11 सावळा संघासाठी आंतरड नीटची स्पर्धा नेहमीच लकी ठरलेली आहे. मैदान नंदनवनचा असू द्या किंवा बस स्टॉपच्या बाजूचा असू द्या दुर्वा 11 सावळ्या संघाची ताकद आंतरड नीटच्या स्पर्धेमध्ये नेहमीच वाढलेली असते. आणि गणेश मोडक दादांचा पाठिंबा. दादांनी आतापर्यंत 5-6 वर्षामध्ये कधीही काम बघितलं नाही पैसा बघितला नाही. संघाच्या पाठीशी ज्या ज्या टुर्नामेंटमध्ये एंट्री घेतली त्या त्या टुर्नामेंटमध्ये पॅकरशिप केली ती गणेश मोडक दादांनी. गोलंदाज तयार. फटका चांगला गणेश हवेत आहे आणि इथून खेळाडूच्या डोक्यावरून आधी अंदाज बांधायला हवा होता. षटकार. येणारे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा पाहिजे 27. 9 चेंडू 27 धावा. 1-2 डॉट बॉल अपेक्षित आहेत गोलंदाज अक्षय मोडक कडून. चांगला चेंडू टाकला अक्षय मोडकने. पात्र जिल्हा परिषद विभाग प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा बेस्ट बॉलर ठरला होता अक्षय मोडक. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8 बॉल 27. दुर्वा 11 सावळे संघ मैदानावरती पूर्णपणे आपल्या बॉलिंग अटॅकने धोत्रे संघाला इथून परास्त करेल का की आपल्या बॅटिंग स्टाईलने धोत्रे संघ विजयाच्या पार जाईल.
एक रन दुसरीचा कॉल आहे आणि विकेट बहाल केली की नाही हे बघायचंय. या संपा रन्स इथून कंप्लीट. धावा मिळतील 2. धावा 2. 7 चेंडू धावा पाहिजेत तर मात्र 25. 7 बॉल 25 ची गरज आहे. अक्षय मोडकचा शेवटचा टप्पा आणि गणेश रसालचा फटका. खेळाडू आला रुपेश. बॉल पकडलाय. फेक होतीये स्ट्रायकर एंडला आणि विकेट इथून येते ती गणेश रसालची. धावा मिळाल्या 2 आणि 6 चेंडूचा खेळ इथून बाकी. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 6 बॉल मध्ये 23. थँक्यू. या ठिकाणी 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे आणि गोपालजी भगत साहेब अंतराळ नीडचे प्रतिष्ठित नागरिक गोपालजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 23 धावांची गरज. धावा भरपूर आहेत. 4 शॉटचा खेळ आहे. 4 शॉटचा खेळ आहे आणि हे मैदान असे की जिथे बॅट वरती एकदा चेंडू आला की तो बाउंड्री लाईन पार क्लिअर होतोय. त्यामुळे सामना 1-2 डॉट बॉल आले तर दुर्वा 11 सावळे संघ सामन्यावरती पकड बनवू शकेल. पण वैभव रसाल आणि आकाश रसाल जी विकेट हवी होती मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या टीम कडून वैभवची, तो वैभव खेळपट्टीवरती आलाय. थोडं टेन्शन आहे सुरुवातीच्या 2-3 चेंडूवरती. एकदा 2-3 चेंडू जर चांगले आले बॉलरचे तर सावळकरांच्या विजयाचा जो शिक्का आहे तो मुर्तब होईल. पण जर पहिल्या 2 चेंडूवरती जर धावा आल्या तर मॅच मात्र शेवटच्या बॉल पर्यंत बनू शकेल. काल वंजारपाडाने बीड संघाला 3 ओव्हरमध्ये 25 करू दिला नाही आणि आधीच्या मॅच मध्ये बीड संघाने 62 धावा ठोकल्या होत्या. काही होऊ शकेल. त्यामुळे मागे 2 दिवसामध्ये मी लाईव्ह मॅचेस बघितल्या. पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ पहिल्या 2 मॅच मध्ये जिंकले. तर आता तिसऱ्या दिवसाचा खेळ पुन्हा तीच परंपरा 2 दिवसाची राहील का? 1 ओव्हर आणि इथे पहिला चेंडू खराब. पहिलाच खराब बॉलने धावा दिल्यात 5. नशिबाने भरपूर धावा राहिल्या होत्या गोलंदाज सनीसाठी.
का खेळाडू नाहीये त्या रिझर्व मध्ये, आलाय षटकार. धावांची गरज आहे. आउट की नॉट आउट, अपील जोरदार होती. करायचं काय हा मोठा प्रश्न पडलाय. नक्की करायचं काय, नक्की करायचं काय हा मोठा प्रश्न होता. आणि एकच रन इथून मिळेल. पंचांचा इशारा होता की त्या ठिकाणी चेंडू एस्टम पासून थोडा दूर आहे. अर्थात LBWच्या अपीलवरती बऱ्याच जणांना असं वाटलं की नो बॉल आहे. अक्षय जाधव आपण फक्त स्तब्ध राहा LBWच्या अपीलवरती, नाही तर मोठा प्रश्न पडायचा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 3 बॉल 10 धावा करायचा. सामना पुन्हा एकदा झुकवलाय तो सनी धुळेच्या एका धावेने. 3 बॉल आणि 10 कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल मध्ये 10. फटका आलाय आणि बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय षटकार. पहिल्या बॉलवरती आलेल्या 5 एक्स्ट्रा धावा. त्यानंतर सामना बनलाय 2 बॉल 4. फटका आकाश रसालचा आणि विनिंग शॉट जिंकलाय तो मात्र जय गावदेव स्वर्गीय मंगेशराव धोत्रे संघ. अभिनंदन टीम धोत्रे. आणि हार्ड लक सावळे संघाची. पहिल्या बॉलवरती जर 5 धावा आल्या नसत्या तर सामना बनला असता. 23 धावा भरपूर होत्या लास्ट ओव्हर मध्ये. चुकी घडली पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर सामना खेचला तो मात्र बॅटिंग करणाऱ्या धोत्रे टीमने. अभिनंदन टीम धोत्रे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, ज्याच्या बॅटमधून टोटल 61 मध्ये 32 धावांची इनिंग पाहिली. त्या आकाश रसालला इथून मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आकाश रसाल आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या ठिकाणी यावं आणि माळे टीमने फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करावा. आणि जबरदस्त चेसिंग राहिली. 61 धावा इथून चेस झाल्या आणि दुर्वा 11 सावळे संघ जो विजयाच्या दिशेने होता, एक खराब चेंडू आणि सामना इथून पूर्णपणे बदलला.